नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. आज आपण लॉ सी ई टी 2026-27च्या अनुषंगानं हायकोर्ट आणि खंडपीठ या संदर्भातील काही प्रश्नोत्तरे बघणार आहोत. तर बघा, या संदर्भातील प्रश्न हे प्रत्येक बेसला 1 ते 2 येतात आहेत. त्यामुळं या अनुषंगानं मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण एक असे क्वेश्चन्स बघूया. तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ कोठे स्थित आहे? तर आपल्याला माहितीच आहे, मुंबई हायकोर्ट हे मुंबईलाच आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचं, त्याचबरोबर गोवा या राज्याचं. ठीक आहे. तर मुख्यपीठ कुठं आहे? तर मुंबईला आहे. आणि खंडपीठ ही कुठं कुठं आहे ती? तर गोव्यामध्ये पणजीला आहे, नागपूरला आहे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला आहे. ठीक आहे. आता बघा, त्याच रिलेटेड क्वेश्चन्स. खालीलपैकी कोणते शहर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर पुण्यातच नाही आहे खंडपीठ. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर बघा, दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, दादरा नगर हवेली आणि दमण दीव. ठीक आहे. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? कलकत्ता उच्च न्यायालय हे सर्वात जुने हायकोर्ट आहे. राजस्थानचे हायकोर्टचे मुख्यपीठ कोठे आहे? जोधपूरला आहे. बघा, त्यांची राजधानी जयपूर आहे, पण हायकोर्टाचं मुख्यपीठ कुठं आहे? हायकोर्ट कुठं आहे? तर जोधपूरला. ठीक आहे. गफलत होऊ द्यायची नाही. ठीक आहे. आपली महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे आणि हायकोर्ट पण मुंबईलाच आहे. राजस्थानचं हायकोर्ट जोधपूरला आहे, राजस्थानची राजधानी जयपूर आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ जबलपूर आहेत. तर खंडपीठं कुठे कुठे आहेत? तर ग्वालियरला आहे, इंदोरला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, केरळ उच्च न्यायालयाचे स्थान कुठे आहे? हायकोर्ट कुठं आहे केरळचं? कोची. ठीक आहे, कोचीला आहे. त्यानंतर बघा, गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? ठीक आहे. गुवाहाटी आसाममध्ये, सिक्कीम. ठीक आहे. आता ह्याच्या ठिकाणी पर्याय असते म्हणजे कळले असते, पण ठीक आहे, ह्याच्यामध्ये पर्याय नाही. सिक्कीम. ठीक आहे, आसाममध्ये आहे गुवाहाटी. त्यानंतर बघा, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्यालय नैनितालवरून कोठे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? उत्तराखंड नैनितालवरून हल्द्वानी या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओरिसाचं हायकोर्ट कुठं आहे? कटक. ठीक आहे, कटक. भारतातील 25वे नवीन हायकोर्ट कोठे स्थापन झाले? अमरावती. ठीक आहे, अमरावती. ही महाराष्ट्रातली अमरावती नाही आहे बरं का, नाहीतर हे होतं कन्फ्युजन होईल. गुजरात उच्च न्यायालयाचे स्थान कोठे आहे? तर अहमदाबाद. कुठं आहे गुजरातचं हायकोर्ट? अहमदाबादमध्ये आहे. अलाहाबादचा हायकोर्टचं खंडपीठ कुठे आहे? लखनौ. बघा, अलाहाबाद हायकोर्ट आहे आणि खंडपीठ कुठं आहे? लखनौ. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये गफलत होऊ देऊ नका. कर्नाटक उच्च न्यायालयाचे हायकोर्ट बँगलोरमध्ये, तर त्याची खंडपीठ कुठं आहे? ती धारवाडला आहे, गुलबर्गा म्हणजे कलबुर्गी या ठिकाणी. धारवाड आणि गुलबर्गा. छत्तीसगड हायकोर्ट कुठे आहे? तर बिलासपूरला आहे. बघा,
छत्तीसगड या राज्याची राजधानी ही रायपूर आहे. तर त्यांचं हायकोर्ट कुठं आहे? बिलासपूरला. कलकत्ता उच्च न्यायालयाचे खंडपीठ अंदमान निकोबार बेटासाठी कुठे आहे? ठीक आहे. आता पश्चिम महाराष्ट्रासाठी कसं कोल्हापूरला आहे, गोव्यासाठी पणजीला आहे, विदर्भासाठी नागपूरला आहे. तर तसंच अंदमान निकोबार बेटासाठी कुठं आहे? पोर्ट ब्लेअर. कलकत्ता हायकोर्टच्या अंतर्गत येतं. ठीक आहे. मद्रास हायकोर्टचे खंडपीठ कुठे स्थित आहे? तर मदुराईला आहे. ठीक आहे. झारखंड उच्च न्यायालय कुठे आहे? रांचीला आहे, रांची. ठीक आहे. हिमाचल प्रदेश हायकोर्ट कुठे आहे? शिमला. मणिपूर, मेघालय, त्रिपुरा या राज्यांसाठी स्वतंत्र उच्च न्यायालये कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर 2013मध्ये. तर बघा, ही आपली पुस्तकं आहेत. लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच. ही जर पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील. ठीक आहे. COD कॅश ऑन डिलिव्हरी फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवे असतील तर ऑर्डर मागवू शकता. त्यानंतर बघा, पटना हायकोर्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1916ला झाली आहे पटना. त्रिपुरा हायकोर्ट कुठे आहे? आगरताळ्याला आहे, आगरताळा. राजधानी पण आहे त्रिपुराची. पंजाब आणि हरियाणा या 2 राज्याचे उच्च न्यायालय कुठे आहे? चंदीगड. ठीक आहे. भारतात एकूण किती हायकोर्ट्स आहेत? 25. तेलंगणा उच्च न्यायालय कुठे आहे? तर हैदराबादला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे हायकोर्टच्या अनुषंगाने प्रश्न विचारतात. म्हणून जवळपास आपण 25 प्रश्न हे घेतलेले आहेत. या प्रश्नांची जर एकदा 2-3दा उजळणी केली तर या संदर्भातील क्वेश्चन, आता बघा पोर्ट ब्लेअरचा क्वेश्चन पडलेला, त्याचबरोबर जयपूर जोधपूरचा क्वेश्चन पडलेला. ठीक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन हे पडतात. त्यामुळं ही जी तयारी आहे तर ती करणं महत्त्वाचं आहे. लॉ CET 2026-27च्या अनुषंगानं 3 इयर आणि 5 इयरची लॉ CETची बॅच चालू झालेली आहे. यामध्ये आपण लाईव्ह क्लासेस घेतो आहे. आणि बघा, 3 इयरची परीक्षा होईपर्यंत आपण लॉ CETचा पोर्शन हा 2 वेळेस संपूर्ण शिकवणार आहोत. तर 5 इयरची परीक्षा होईपर्यंत हा जो पोर्शन आहे 3 वेळेस शिकवणार आहोत. ठीक आहे. तर बघा, त्याचबरोबर मॉक टेस्ट देणार आहोत. त्याचबरोबर चालू घडामोडी याच्या नोट्स देणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर लॉ CETला जेवढा सिलेबस आहे तर त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहोत. ठीक आहे. जर कुणाला बॅच जॉईन करायची असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर बुक हवे असतील तरी संपर्क साधू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लॉ CETबद्दल काही माहिती लागू द्या किंवा काही अडचण निर्माण होऊ द्या, खालील नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करा. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.